आकृतीतील त्रिकोण कसे मोजायचे याबद्दल शिकणार आहोत। तर ट्रिक नंबर 1 बघूया। एक त्रिकोण दिलेला आहे, ट्रायंगल दिलेला आहे आणि ट्रायंगलचे किती भाग झालेले आहेत? 1 2 आणि ह्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत कसे काढायचे? तर दोघांची ॲडिशन घ्यायची, बेरीज करायची। 1 आणि 2 किती? 3। म्हणजे ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असतील? 3। तसेच दुसऱ्या आकृतीमध्ये काय करायचं? किती भाग झालेत बघायचे? 1 2 3 आणि या तिघांची बेरीज करायची, ॲडिशन। 1 + 2 + 3 किती? 6 येईल। त्याच पद्धतीने तिसऱ्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती असेल ते आपल्याला मोजायची आहे। तर आकृतीचे किती भाग झालेत बघायचे? 1 2 3 4 आणि चौघांची ॲडिशन करायची। 1 + 2 + 3 + 4 तर किती येईल? 3 आणि 3 6, 6 आणि 4 10। म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असतील? 10 त्रिकोण असतील। त्याच पद्धतीने आता एक नवीन ट्रिक बघूया। आता ह्या त्रिकोणामध्ये, ह्या आकृतीमध्ये 1 2 3 आणि इथे सुद्धा एक आणखीन एक रेष आहे बघा, लाईन। त्याच्यामुळे किती भाग झालेत बघा? 1 2 3 ह्या तिघांचे ॲडिशन करूया। इथं ह्या रेषेमुळे, ह्या लाईनमुळे किती त्रिकोण तयार होतील? 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि याच्यामुळे 6। मग टोटल किती त्रिकोण असले आकृतीमध्ये? 6 + 6 12 त्रिकोण असतील। आता आणखीन एक गणित बघूया। इथे 3 रेषा दिसतात बघा। हा एक बेस आहे, इथे एक बेस आहे, हा पूर्ण आहे आणि इथे एक बेस आहे। तर खालच्या रेषेमुळे किती त्रिकोण होतील? 1 2 3 4। मग इथे किती होतील? 3 आणि 3 6 10 होतील। याच्यामध्ये 1 2 3 3 आणि 2 5 आणि 1 6 होतील आणि इथे 1 आणि 2 किती होतील? 3। तर या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली, 10 चा 16 16 19 त्रिकोण तयार होतील। 10 चा 16 16 आणि 3 19। आता इथं बघूया 1 2 3 ह्या रेषेमुळे 1 2 3 आणि इथं 1 2 3 आणि 2 5 आणि 1 6 3 आणि 2 5 आणि 1 6 3 किती होतील? 6 आणि 6 12 12 15 त्रिकोण तयार होतील। 6 आणि 6 12 आणि 3 15। त्याच पद्धतीने इथं बघूया, ह्या आकृतीमध्ये 15 त्रिकोण, इथे 19 त्रिकोण झाले। 1 2 3 4 किती होतील? 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10। ह्या रेषेमुळे 1 2 3 3 आणि 5 आणि 1 6 आणि याच्यामुळे झालेला 1, कारण ही लहान रेषा आहे, 1 त्रिकोण होईल। असे किती होतील? 17 त्रिकोण होतील। अशा पद्धतीने आपल्याला आकृतीमधील त्रिकोण मोजण्याची ट्रिक नंबर 1 आपण बघितलेली आहे। धन्यवाद।